धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून विक्रीसाठी आणली जात असलेली तब्बल 44,63,800 रुपये किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 7 मे 2026 रोजी रात्री पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की सेंधवा मध्य प्रदेश मार्गे धुळे दिशेने जाणाऱ्या RJ32 GB 4036 या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी हडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला। रात्री उशिरा संशयित कंटेनर अडवून चालक सतीश कुमार पुडाराम जाट राहणार हरियाणा याची चौकशी करण्यात आली। मात्र चालकाने मालाबाबत समाधानकारक माहिती दिली नाही। त्यामुळे वाहन पोलीस ठाण्यात आणून सकाळी पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये ऑल सीझन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या देशी विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले। विशेष म्हणजे बाटल्यांवर ऑनली सेल फॉर युनियन टेरिटरी चंदीगड असे लेबल असल्याने महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी हा साठा आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले। जप्त मुद्देमाल समावेश ऑल सीजन्स 180 मिलीचे 160 खोके, ऑल सीजन्स 750 मिलीचे 50 खोके, अंकल टॉम 750 मिलीचे 49 खोके, अंकल टॉम 180 मिलीचे 100 खोके, रॉयल चॅलेंज 180 मिलीचे 7 खोके, टाटा कंटेनर RJ32 GB 4036 एकूण मुद्देमाल किंमत 44,63,800 अशी आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे करीत आहेत। मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहिवतकर, न्यूज शाहू राजे न्यूज सांगवी।